तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर मी स्वागत करतो पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, मी रोहन मोरे. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर मी स्वागत करतो पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, मी रोहन मोरे. तर मंडळी, आज आहे आपली लावणी. तर आता कोकणामध्ये एकच सण चालू आहे की लावणीचा. ते आपण आता लावणी आहे आणि आपण शेतावर जाणार आहोत. तर बघूया लावून किती झालेलं आहे. माणसं पण घेतलेली आहेत. तर बघूयात, शेतावर गेल्यावर आपल्याला समजेलच. तुम्हाला दाखवतो मी. तर आपण जाऊयात. तर तुम्ही पाहू शकता आपल्या गावातील माणसं हे बघा, अशा प्रकारे लावणी झालेली आहे त्यांची. हे बघा, सगळीकडे शेता लावलेली आहे. आपण जाणार आहोत आता शेतावर. बघूयात इथपर्यंत आपली लावणी झालेली आहे ती. हे बघा, पूर्ण अशा प्रकारे चिखल आहे रोडला जाताना. चिकट पण जाम झालेला आहे. आणि बघूयात अजून आपल्याला काय काय बघायला भेटतो या व्हिडिओमधनं. तुम्हाला दाखवतो. प्रकारे लावणी लोकांची तेही लावून गेलेले आहेत, त्यांची झालेली आहे लावणी ती. बघा, पाहू शकता तुम्ही. बघा, अशा प्रकारे लावणी झालेली आहे. बघा, वरती माणसं पण आहेत, लावतच आहेत. अशा प्रकारे लावणी बघा. तर पावसाळी आपला कोकण एकदम भारी दिसतं आणि हिरवगार तुम्ही बघू शकता सगळीकडे. आणि एकदम हवाशीर. जे आपले मुंबईला सगळेजण आहेत ते लावणीसाठी खास येत असतात कोकणात. पण कोकणी माणूस लावणी केल्याशिवाय राहतच नाही. भले कुठं पण असू दे कामावर, ते लावणी करण्यासाठी गावाला येतच असतात. आणि आपण पण आता बघूया, शेतावर जात आहोत. भात लावणी चालू आहे ना, तर आपल्या अण्णांचं लावायला घेतलेले आहे. तर आपण तिकडेच जात आहोत. आणि आमचा पण थोडासा बाकी आहे. ते बोलायचं झालं तर त्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला दाखवला असता, पण ते पाण्यात मोबाईल पडल्या कारणाने ती व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही. तर आज बघूयात, ही व्हिडिओ बनवणार आहे, या व्हिडिओमधनं तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आता शेतावर पोचलेलो आहे. बघा, शेतावर आता आपण पोचलेलो आहे. बघा, सगळेजण लावायला घेतलेलं आहे. बघा, गाणी वगैरे बोलतच आहेत. तर बघूयात, आता आपण जाणार आहोत लावणी करण्यासाठी. इथे आपल्याला खणायला घेतलेलं आहे सगळे झाड. बघा, गाणी वगैरे बोलतात मस्त. अशा प्रकारे मूठ वगैरे ठेवलेले आहेत दाढ खणून. अशा प्रकारे शेतावर पोचलेलो आहे. बघा, सगळेजण खणत आहेत आणि आपण आता मूठ वगैरे उचलले. बघा, साईडची शेतातली घाणं वगैरे आम्ही काढत आहोत. समोर अण्णा नांगरत आहे आणि या साईडला आपले सगळेजण खणत आहेत, बघू शकता. गाणी बोला, गाणी बोलो. थांब जरा. लावणी जाऊ दे. नंतरची गाणी मग ना नीती दोन दोन हलवून हे झालेला तुझे. तर हे बघा, अशा प्रकारे इथं 2 दाढी होत्या. तिकडे एक आणि ही एक, ही दुसरी दाढ. आपण आता जेवून घेणार आहोत. सगळीजण अशा प्रकारे जेवायला आलेले आहेत. आणि बघा, इकडे एक साईडला जेवण आणलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण आता जेवून घेणार आहोत. जेवण आलेलं आहे. बघा, सगळे हात वगैरे धुवत आहेत इथे. हे बघा, अशा प्रकारे इथे आता जेवायला बसलेले आहेत, फुगा वगैरे घेऊन. हे बघा, अशा प्रकारे जेवायला बसलेले आहेत सगळेजण. हो,
मोबाईल ठेव तर मंडळीनो आता पाऊस आलेला आहे, आपली लावणी चालू आहे आणि पाऊस आला आहे. पाऊस नाही येणार असं कधी होणारच नाही. हे बघू शकता, हे बघा दोघं जण छत्री घेऊन बसलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे इथं पाणी नसल्या कारणाने मूठ पाण्यात ठेवायला लागतात, गाडीला पाणी नसल्या कारणाने. हे बघा आता पाऊस आलेला आहे आणि लावणीला कधी पाऊस येणार नाही असं कधी होणारच नाही. हे बघा माणसं आपण कामावर घेतलेली आहेत, ते कशी खांदतात आणि मूठ कसे बांधतात ते तुम्हाला दाखवणार आहे. बघूया. अशा प्रकारे मूठ बांधून टाकलेलं आहे. हे बघा इथं निल्या मूठ वगैरे उचलून पाण्यात नेत आहे. मध्ये काय तुम्ही करा मित्रांनो, आपल्याला आता रमेदा मूठ कसं बांधतात खांदतात ते तुम्हाला दाखवणार आहे. बघूया. आणि आपल्याला मूठ कसं बांधतात ते दाखवणार आहे. दाखव कसं बांधतात मूठ. हे बघा अशा प्रकारे मूठ बांधते. एक गाणं होऊन जाऊ दे, गाणं होऊन जाऊ दे एक. हा हो काय. आपण आता मूठ वगैरे टाकणार आहोत, आता लावा घेणार आहेत. त्या कारणाने हा बघा इकडे खत मारते निल्या आणि मी इकडे आता मूठ वगैरे घेऊन लावायला घेणार आहोत. आणि हे बघा असे शेतभर मूठ वगैरे टाकायला लागतात. अशा प्रकारे मी आता शेतभर असं मूठ घेऊन ठेवत आहे आणि नंतर अशा प्रकारे लावणार आहोत. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की मजेदार आहे. गाणी वगैरे आहेत, फुल मजा आहे. हे बघा खत वगैरे मारते निले इकडं.
बघा अशा प्रकारे आपली आता डाळ एवढीच राहिलेली आहे खाण्याची. बघा अशा प्रकारे पूर्ण शेतभर आपण आता मूठ वगैरे टाकून आलेलो आहोत. आणि हे बघा एवढीशीच आता डाळ राहिलेली आहे. नंतर आपण आता सगळेजण लावायला घेणार आहोत. हे बघा सगळीजण आम्ही अशा प्रकारे मूठ फेकत आहे. ते बघा बाबू आलेला आहे, ऋत्विक आणि श्लोक आलेला आहे. आणि आपण अशा प्रकारे शेतभर अशा प्रकारे मूठ फेकत आहोत. लावायला घेणार आहे या कारणाने अशा प्रकारे लावायला घेतलेलं आहे. बघा इकडे लावतात अर्धी अर्धी तिकडे लावतात. मूठ वगैरे टाकून झालेले आहेत. अशा प्रकारे बघा बाबू आणि मी अशा प्रकारे जेवायला घेतलेलं आहे. हे बघा जेवायला घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे सगळी माणसं जेवून झाल्यावर आम्ही जेवायला घेतलेलं आहे. आणि पाऊस पण आलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही जेवणार आहोत आणि नंतर वापस जाणार आहोत लावा. अशा प्रकारे आपलं क्रिकेट लवर म्हणजे बघा सुट्टी आहे आणि शेतामध्ये आलेलं आहे क्रिकेट खेळायला बॅट वगैरे घेऊन. बघा सगळेजण तिकडे लावत आहेत. आणि हे दोघं आहे बघा बॅट वगैरे घेऊन इथे खेळत आहेत. पाहू शकता तुम्ही. हे बघा फुल मजा करतात. त्या कारणाने कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतो. तो खरंच हे नशीबच लागतो. पुन्हा एकदा जेवण आलेलं आहे. कारण 2 वेळा जेवण असतो. 250-300 मजुरी असते गावाकडे. 250 नाही तर 300 मजुरी असते. बघा वापस जेवण घेऊन आलेले आहेत आणि वापस एकदा आपण जेवणार आहोत. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तर तुमच्याकडे किती मजुरी असते ती कमेंट करून नक्की सांगा. आणि किती वेळा जेवण असतं ते कमेंट करून नक्की सांगा. प्रकारे सगळेजण पुन्हा एकदा जेवण्यासाठी बसलेले आहेत. हे बघा बघू शकता. अशा प्रकारे सगळे जेवण्यासाठी बसलेले आहेत. आपण पण बसूयात. भात जास्त नको देऊ. पण अशा प्रकारे इथं अशा प्रकारे मूठ ठेवलेले आहेत. बघू शकता बांधावर साईडला चिखल करत आहेत त्या कारणाने. आणि बघा लावणी आपल्याला अशा प्रकारे एवढी झालेली आहे लावणी आपली. मध्ये लावणी करताना गाणी नाही ऐकली तर मजाच नाही. आणि बोलणारी हे बघा चालूच आहे.
आले डवाचा पाणी खडूल रे रामा आले ढवाचा पाणी खडूल आले ढवाचा पाणी खडूल बाजीला आटून रे रामा बाजीला आटून रे बाजीला आटून रे समाचा बापरला उताना रे रामा असा मासा बापरला उताना रे असा मासा उताना रे असा मासा बापरला उताना रे रामा मासा पडलाय उताना रामा रे उताना रे कलमते घर रे रामा अशी आकाशी कलमते घर रे अशी आकाशी मारीला रे रामा रे घारी मारीला रे घारेने सुसम मारेला. तर मित्रांनो अशा प्रकारे एवढा राहिलेला आहे लावायचा. हे बघा थोडासा अंतर राहिलेला आहे आणि बहुतेक आपण लावून झालेला आहे. आज माणसं घेतलेली कारणाने थोडं जास्तच लावलेलं आहे आज. हे बघा एवढाच आता राहिलेला आहे, तो उद्या करणार आहोत. मित्रांनो पाऊस जास्तच आहे त्या कारणाने थोडा राहिला लावायचा. पाऊस आल्यावर तुम्हाला तर माहीत आहे काम करायला जमत नाही पावसात ना जास्त, त्या कारणाने थोडासा राहिला आहे तो आता उद्या करणार आहोत. अशा प्रकारे मित्रांनो आपला आज किती लावून झाला ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा हे बघा हे बघा शेत जाम मोठा आहे. हे बघा बहुतेक तर लावून झालेला आहे आपला, थोडासा राहिलेला आहे तो उद्याच्याला. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.